जे मूल्याशी साथियो, हा पेपर आजचा आहे लोकसत्ता पेपर. आपण लक्ष देऊन ऐका. बहुजन समाज आपला हा विचारापासून कोसो दूर आहे. काही लोक पेपर वाचतात, पण तुम्हाला काय ठळक बातमी आलेली तुम्हाला मी आता महत्त्वाचा मुद्दा हे करतो. बघा, पुण्यात भाजपची सत्ता, पान नंबर आहे 5, रविवार 14 डिसेंबर 2025. काय म्हणतात केंद्रीय राज्यमंत्री की पुण्यात भाजपची सत्ता, कार्यक्रम फिक्स आहे, मॅच फिक्स आहे. बघा, त्यांच्या बातमी तुम्ही हे पाहू शकता. हा पेपर बी आपण वाचू शकता. त्यांनी काय म्हणले की भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि आमच्या पक्षात लोकशाही मार्गानेच कामकाज चालते. मी जास्त खोला वेळ घेणार नाही, कमी वेळामध्ये आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. बांधवांनो, भारतीय काँग्रेस असो की भारतीय जनता पार्टी असो, हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. याच्यात पुस्तक पण निघालेलं आहे, काँग्रेस RSS की माँ. तर आपण हे लक्षात घ्या. सत्य इतिहास हा आपला सोशल मीडिया हाच मीडिया आहे आणि माझी महाराष्ट्रातील पुण्यातील सर्वांना विनंती आहे, डोळे उघडा, कान टाईट करून ऐका. काळाची गरज आहे. कारण भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी सांगितलं की जो आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. कारण तुमचा मत अमूल्य आहे आणि तुमची मताचे तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी हे रात्रंदिवस ना काँग्रेस याच्यावर आंदोलन करत आहे ना भाजप. कारण हे दोघंही अंडरग्राऊंड एकाच विचारसरणीचे आहेत. दोघंही संविधानाला मानत नाहीत आणि म्हणून की ते लोकशाही त्यांना मनुस्मृतीनुसार त्यांचं कार्यपद्धत आहे. राहिला विषय की आपल्या आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीमध्ये आपण बघा, तुम्ही स्वतः विचार करा, हा कुठला मीडिया दाखवणार नाही. कारण मीडिया लोकशाहीच्या 4 स्तंभावर या विदेशी ब्राह्मणांचाच कब्जा आहे. काँग्रेस पक्ष हा भाजपचा आहे, ब्राह्मणाचा आहे, आणि भारतीय जनता पार्टी ब्राह्मणाचीच आहे. आणि बाकी इतर संघटना पहा, ती विश्व हिंदू परिषद असेल, RSS असेल किंवा हे कुणी बघा की महागाई वाढली म्हणून यांचा कधी आंदोलन असतं का? हे बेरोजगार वाढले म्हणून किंवा अतिवृष्टी झाली, म्हणजे सामाजिक मुद्द्यावर याचं कुठलंही मानवाच्या कल्याणासाठी याचं कुठलंही रस्त्यावर आंदोलन करताना जनतेच्या सरकारसमोर संघर्ष करताना दिसत नाहीत. हे फक्त धार्मिक बाबीत 2 गटामध्ये वाद कसा निर्माण होईल, दंगल कशी निर्माण होईल याच्यावर त्यांचा फोकस असतो. आणि म्हणून की हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण यांचे बघा की आपल्या पुण्यातलं पाहूया आपण की बघा, प्रॉपर आपण जर भारतीय संविधानानुसार जी आपल्याला ओळख दिलेली आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर मागास प्रवर्ग म्हणजे SC ST OBC, तर यांची आपण जर टक्केवारी जर काढली तर बहुसंख्येने टक्केवारी जवळपास यांची 85% जास्त हा समाज या निवडणुकीमध्ये यांची टक्केवारी. आणि दुसरा, आपण हे ज्या आपल्या गावठी भाषेत म्हणतात की उपरे म्हणजे जे बाहेरचे होय, की DNA सिद्ध केलं आहे की ब्राह्मण या देशाचे रहिवासी नाही. ते जसे की इंग्रज, डच, मुघल, फ्रेंच हे जसे बाहेरचे आहेत तसे हे पण बाहेरचे आहेत, हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून त्यांचा साधा एका वार्डातला मेंबर बनवू शकत नाहीत. पण ते आज EMच्या माध्यमातून त्यांनी राज्याची काही राज्यामध्ये सत्ता हस्तगत केलेली आहे आणि काही केंद्राची सत्ता पण हस्तगत केलेली आहे. हे होऊ शकत नाही, पण हे होऊ शकतं का? केवळ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन याच्या माध्यमातून त्यांनी ही सत्ता बैमानी करून सत्ता हस्तगत केलेली आहे. आणि आज रात्रंदिवस बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा हे आणि बहुजन क्रांती मोर्चा हे संघटन
बहुजन समाज जागृत करण्यासाठी संघर्ष करीत आहे. आणि या ईव्हीएमचे फायदे पहा. काय करता येते या ईव्हीएम मध्ये की 8 ऑक्टोबर 2013ला सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. आणि आपले बहुजन सरकार म्हणतात की आम्ही लोकशाही मार्गानं कार्यकर्ता होतो. जगातला पहिला ज्यांची संख्याच नाही का 3.5% आहे, आणि ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मिळून 15% आहे. काय 15%वाला निवडणूक येऊ शकतो? हा चिंतनाचा विषय आहे. ही समीक्षा केली पाहिजे. म्हणून बांधवांनो, आपण भारतीय संविधानाने दिलेली आपल्याला ओळख, पहिली आपण भारतीय आहोत, अंतिम भारतीय आहोत. भारतीय संविधान वाचा, ते म्हणजे कोणावर अन्याय केलेला नाही त्याची समजून मनुस्मृती वाचा आणि भारतीय संविधान वाचा. म्हणजे तुमच्या कुणा अधिकार दिले आणि कुणी नाकारले हे आपल्याला सगळ्या लक्षात येईल. म्हणून बघा, ईव्हीएमचे काय फायदे आहेत की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये कोणाला आणायचं कोणाला पाडायचं याची प्लॅनिंग करता येते. आणि आजही बघा तुम्ही की आपल्याला फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगूया की जोपर्यंत मान्यवर कांशीरामजी आणि मुलायमसिंग यादव समाजवादी हे उत्तर प्रदेशामध्ये होते, ज्यावेळेस बॅलेट पेपरवर निवडणुका होत होत्या त्यावेळी तिथं सायकल किंवा मान्यवर कांशीरामजी हत्ती हे दोघंच निवडून यायचे. पण आज काय झालेलं आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग आल्यामुळं बहुजनांच्या पार्ट्या बनवल्या गेलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी ज्यांची संख्या साधा तो वार्डातला मेंबर बनू शकत नाही, ते केंद्रातले आणि राज्यात त्यांची सत्ता हस्तगत करत आहेत. तर हे यासाठी तुम्ही आपले मत बघा, आज रात्र वैऱ्याची नाही तर दिवस पण वैऱ्याचा आहे. आणि म्हणून आपण बघा, आपण पहिले भारतीय अंतिम भारतीय आहोत. जर आपल्याला संविधान जर टिकवायचं असेल तर आपण सर्वांनी बघा, भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार करायचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे कोणत्याही धर्मावर अन्याय केलेला नाही आहे. सर्वांना समानतेची वागणूक दिलेली आहे. त्यासाठी आपण भारतीय संविधान तुम्ही वाचू शकता. आणि म्हणून आपण सगळे मतभेद सोडून, मी असं म्हणत नाही की तुम्ही मला हे करू नका, प्रत्येकाने आपापला धर्म आपापल्या घरामध्ये ठेवा आणि देशाच्या रक्षणासाठी मानवाच्या कल्याणासाठी सगळ्यांनी एकत्र या. आणि भामशे बहुजन क्रांती मोर्चा सगळ्यांनी एक संघटन एक विचार मंच, जसं आपण जोपर्यंत एकत्र येणार नाहीत अन्यथा जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्याचं एक उदाहरण म्हणून की आपल्याला की इंग्रजाला जसे गांधीजींना आंदोलन चले जाव, तसं नका आता यांना सुद्धा नका चले जाव म्हणण्याची. एकत्र रस्त्यावर आल्याशिवाय जन आंदोलन केल्याशिवाय मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो, रक्ताचा एकही थेंब न सांडता आपण ही लढाई जिंकू शकतो. फक्त गरज आहे आपण महापुरुषाचा सांगितलेला संदेश वाणीच्या आधारावरच आपण समाज जोडू शकतो. समाजाला याची जाणीव नाही आहे आणि ती जाणीव करून देण्याचं काम आपल्या सगळ्यांचे आहे. म्हणून मी या ठिकाणीच थांबतो आणि जास्त वेळ न घेता आपण हा व्हिडिओ जर या प्रकारचे पण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आपण लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. हा जास्तीत जास्त व्हिडिओ निवडणुकाच्या म्हणजे जसा व्हायरल होईल तसा आपण प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. कारण का की तुमचं मत हे पुण्याच्या विकासाचं मत. म्हणून बघा की तुम्ही केवळ भूलथापाला बळी पडू नका. आजपर्यंत आपली फसवणूकच होत आलेली आहे. तुम्ही व्हेरीफाय करा. तुम्हाला भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजा होण्याचा अधिकार दिला आहे. तुम्हाला केवळ मतावर स्वतःचं मत विकण्यासाठी, लाचार होण्यासाठी, गुलाम होण्यासाठी दिलेलं नाही. म्हणून आपण जास्त वेळ नाही घेता मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय मुनिवाशी.